थँक्यू डीजे डीजे जरा थांबा. चला मॅचला सुरुवात. एका बाजूला आपण बघतोय तर अरफात आणि त्याचबरोबर त्यांचे साथीदार फरार असतील तर गोलंदाजी मार्कवरती बरकत आपण बघतोय. बरकत गोलंदाजी ट्रॅकवरती असणार आहे. लेफ्ट हँडेड बॉलर पहिलाच बॉल असेल. पहिलाच बॉल बाहेर 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 अरफातच्या माठमधून षटकार. स्वागत केलं, सुस्वागतम केलं. चांगला स्ट्रोक तिथे बघायला मिळतोय. अफलातून फटकेबाजी अरफातच्या बॅटमधून. पुढचा बॉल आहे. हो, सुपर बॉल सुपर बॉल सुपर बॉल. आता कमबॅक बघा, पुनरागमन बघा. मागचा रडार मध्ये होता, थोडा कमी गतीचा होता, पण तो हा चेंडू प्रचंड वेगाने होता. चांगल्याच टप्प्याची गोलंदाजी ते फलंदाजीला थोडस नतमस्तक करून जाईल. रडार पुढचा बॉल कदाचित मोठं संकट घेऊन येऊ शकतं का अरफातच्या विरोधामध्ये. गरीब गरीब नवाज या टीमचा हा हुकमी एका मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्याकडे प्रचंड अनुभव. तर दुसऱ्या बाजूला देखील आपण बघतोय टेनिस क्रिकेटचा अगदी एक चांगला नामवंत खेळाडू. पुन्हा सुरेख गोलंदाजी. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. एक सिक्स आला. त्याच्यानंतर पुढचे 2 बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळत आहेत. रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अशी दिसते. या स्पर्धे अगदी त्या गर्दीमध्ये सदरची स्पर्धा ही घेवली जाते. या स्पर्धेतला आय थिंक आजचा हा शेवटचा, या आजच्या दिवसातील आपण बघतोय तर हा शेवटचा सामना खेळवला जातोय. क्वार्टर फायनलचा सामना जिंकणारा संघ सेमी फायनलसाठी क्वालिफाय होणार आहे. वॉट मॅच. लगातार चारी चेंडू बिंदी, 3 चेंडू लगातार बिंदी आलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिल्याच बॉलवरती एक सिक्स आला आणि बॉलरचा कमबॅक बघा. मोठे खेळाडू कसे बनतात तर याचं उदाहरण आता बरकतच्या माध्यमातून आपण बघतोय. इथे बॅटची लिडिंग एज घेतली गेली आहे. रन्स किती मात्र घेतले जातील? 1 रन्स घेतला गेला. प्रयत्न 2चा असू शकेल का नाही? साफ नकार दिलाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधील आपण बघतोय. षटक क्रमांक पहिल्यातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असतील. 7 रन स्कोर वरती लागलेत. एक सिक्स आला. त्याच्यानंतर शेवटच्या 4 बॉलवरती केवळ एकच रन्स खर्च केलाय. आता या ओव्हर मधील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेळायचा आहे. इथे क्षेत्ररक्षक असतील आणि सरळ कॅच लपकली जाते. विकेटचं पतन झालंय. एक मोठी विकेट. फरान बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 1. एक ओव्हरचा खेळ देखील संपलाय. लॉस ऑफ 1, 7 रन्स. 7 रन्स झालेत पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय तर कुणाल कदम. लेफ्ट हँडेड बॉलर समोर असता आपण फलंदाज पुन्हा अरफात तयार आहे. चेंडू पडल्याने त्याला बाहेरच्या बाजूला ट्रॅव्हल होतोय. चेंडू चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचला जात नाहीये. फलंदाजाला चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचावं लागेल तरच तुम्हाला चेंडू मिळणार आहे. कारण चेंडू पडल्यानंतर लगेच काटा बदलतोय. चेंडू अगदी स्विंग होतोय आणि सरळ किपरच्या हातामध्ये चाललाय. चांगली कठोर गोलंदाजी आहे. मोजक्या पावलांचा रनअप आहे. हो, पुन्हा एकदा चांगलाच बॉल आहे. जडमध्ये टाकलाय. फलंदाजाला पुन्हा समजत नाहीये की चेंडू खायचा तर खायचा कसा? त्याच्यावरती आता थोडंसं त्याला देखील विचार करावा लागेल. एक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये क्वार्टर फायनलचा. जिंकणारा संघ सरळ मात्र आपण बघतोय तर सेमी फायनलचं तिकीट बुक करेल. येत्या 2 दिवसांमध्ये देखील कमाल धमाल बेमिसाल क्रिकेट पाहायला मिळालं. आजच्या ह्या 3ऱ्या दिवसामध्ये देखील चांगल्या प्रकारचे बॅकफुटला जातोय. जर तुम्ही बॅकफुटला जाऊन खेळाल तर संघ देखील बॅकफुटला जाणार, यात अजिबात शंका नाहीये. तुम्हाला फ्रंट फुटचा वापर करावा लागेल. आपण म्हणतो मोबाईलचं नेटवर्क आणि क्रिकेटचं फुटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्या गोष्टीचा अवलंब करावा लागेल तुम्हाला देखील. तुम्हाला जागेवरून चेंडू मिळणार नाहीयेत. सगळ्याच गोष्टी सहजासहजी मिळालेल्या असत्या ना, तर जगायला गंमत आणि देवाला किंमत कधी राहिली नसती. याच्यासाठी संघर्ष करा. ओ यावेळेला चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. तब्बल मिळतील 6 षटकार. वाह!
थँक्यू डीजे 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 थँक्यू. अल्फाच्या बॅटमधून लगातार 3 बॉल डॉट आल्यानंतर आपण मागच्या ओव्हरमध्ये देखील तसंच बघितलं, की एक मोठा प्रहार आला त्याच्यानंतर लगातार 3 बॉल डॉट गेले होते. परंतु हे थोडं उलटं झालं. 4थ्या बॉलवरती मात्र तिथे प्रहार गेला. पुन्हा बॅकफुटला येतोय. ना. कारण तुम्ही जर एकंदरीत बघतोय तर 3 डॉट काढताय, एक सिक्स मारताय, पुन्हा डॉट बॉल येतोय. तर कदाचित मग ते सिक्स आलेले आहेत ना, मग कुठेतरी या चूक आपल्याला बघायला मिळतात. तुम्हाला जे रन्स आहेत कंटिन्युअसली ठेवावे लागतील. जे धावांचं स्कोरबोर्ड आहे ना, ते स्थिर राहता कामा नये. रनांना अंकुश लागला नाही पाहिजे. तिथून तुम्हाला कंटिन्यू करावे लागतील. येस, 22चा इशारा आणि 22चे 2 रन्स मिळतील. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झाले. संघाचा स्कोरबोर्ड 2 पोहोचलाय. लॉस ऑफ 15 रन्स. 15 रन्स झालेले आहेत. न्यू बॉलर चला लगेच. नवीन बॉलर लवकरात लवकर चला. 2 ओव्हरमध्ये 15 रन्स झालेले आहेत. एक महत्त्वपूर्ण विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. चला नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती येईल. षटक क्रमांक 3 त्याच्या माध्यमातून आता हँडल केलं जाते. हो, सुपर बॉल आहे. चांगली गोलंदाजी फॉलो थ्रू मध्ये स्वतः आलाय. रन्स मात्र देणार नाहीये. मागच्या मॅचमध्ये काय घडलं होतं? अगदी त्या 37 ते 38 रन्स करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. एजे फायटर्स कुवेत या टीमला अगदी 5 ते 6 विकेट देखील त्या टीमचे गेले होते. परंतु त्याच्यानंतर यावेळेला या मॅचमध्ये बॅटिंग करणारा जो यजमान संघ या होम ग्राउंडवरती तो खेळतोय. गरीब नवाज बनाम आपण बघतोय एजे फायटर्स कुवेत या 2 संघांमध्ये बॅटल झाले. क्वार्टर फायनलचा सामना आहे. अल्तमतच्या देखील बॅट बॉलचा संपर्क तिथे होत नाहीये. 15 वरती स्कोर कार्ड थांबलेला आहे. बॅक टू बॅक 2 विन येत आहेत. सुपर मॅच चालू आहे. शानदार मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ अगदी अस्तित्वासाठी लढत आहेत, की हा सामना जिंकल्यानंतर त्यांना सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे. कोणता संघ तिकीट बुक करणार आहे सेमीफायनलचा? ओ अल्तमतच्या बॅटमधून एक चांगला फटका. व्हॉट अ कट! सुपर कॅच! परफेक्ट कॅच ऑफ द मॅच. धन्यवाद. 15 वरती धावसंख्या आता स्थिरावले. रनांना अंकुश लागलाय. तिथे आपण फुल स्टॉप रनांना लागलाय 15 वरती इथे देखील. त्याचबरोबर या ठिकाणी जो साऊथ गेलेला आहे मैदानाच्या आतमध्ये तो जाण्या अगोदर इथे याकूब पुरणकर यांच्याकडून 500चा कॅश प्राइज 2 सिक्सेस साठी असेल. आता त्याच्यासाठी तुम्हाला 2 सिक्स ठोकावे लागतील. इथे व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 17 बोले तो खतरा. शायद खतरा यहाँ पे लग सकता है. आणि कदाचित असं वाटतंय 17 वरती खतरा लागेल का बॉलरला असेल की बॅटरला असेल माहित नाहीये. इथे सिक्स बघायला मिळू शकेल अरफातच्या बॅटमधून की इथे विकेटचं पतन होईल. इथे मोठा फटका खायचा. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. इथे पुढचा बॉल असेल. पुन्हा एकदा बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. अर्थातनं रन्स तर बनवलेत परंतु डॉट बॉल देखील तितकेच केलेले आहेत.
कुठेतरी चुका घडतायत अरफानच्या माध्यमातून. अरफानच्या बॅट आणि बॉलचा संपर्क अजिबात होत नाहीये. शेवटचा एक बॉल या षटक क्रमांक 3 मधील आता शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार येईल का? काय होते मॅच मध्ये पाहावं लागेल. इथे फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस वरती देखील मोठा फटका खेळता आला नाही. षटक क्रमांक 3 चा खेळ आता इथे संपलाय. संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 2 विकेट्स 18 रन्स 18 रन्स झालेले आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 18 रन्स झालेत. फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घेऊया सर्वांनी. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा अगदी कुणाल कदमकडे गोलंदाजीसाठी त्याला पाचारण केले जाते. थोडीशी चर्चा देखील करताना सौद पाहायला मिळतोय. याकूब बुरणकर यांच्या माध्यमातून सांगितलं गेलं सौदला ज्यावेळेला सौद स्ट्राईकला येईल, जर सौदनं लगातार 2 सिक्स ठोकले तर याकूबभाई बुरणकर यांच्याकडून ₹500 कॅश प्राइज त्या सौदला दिलं जाणार आहे. हो, यावेळेचा चेंडू खूप उंच आहे. जेवढा उंच आहे तितकाच लांब देखील आहे. षटकार. बदलली आहे. मोठा प्रहार करायचा आहे आणि इथे कुठेतरी चेंडू हवेमध्ये आहे. कॅच इथे पकडली जाईल. विकेटचं पतन होते. विकेट नंबर 3. अरफात बॅक टू द पॅव्हलियन. त्याचबरोबर आपण पाहतोय तर दुसऱ्या बॉलवरती लगेच विकेट आलाय. अरफात आहे एक चांगली फारी खेळत मैदानाच्या बाहेर गेला. 24 वरती तिसरा खेळाडू बाद. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. लवकर शैलीचा गोलंदाज पुन्हा कुणाल तयार आहे. पुन्हा एकदा शरीरापासून दूर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न मकसूद यांच्या माध्यमातून होत होता, परंतु तिथे देखील बॅट बॉलचा संपर्क नाहीये. सौदनं केवळ एकच चेंडू फेस केलाय. त्यानंतर तो नॉन स्ट्राईकला थांबलेला आहे. स्ट्राईक तेवढी आलेली नाहीये. येणार आपण बघतोय तर पुढचा बॉल असेल. सरळ दिशेनं खेळलंय ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. चेंडून मात्र चकमा दिलाय. चेंडू समोरच्या दिशेनं चाललाय. 2 रन झपकन कंप्लीट केले. चेंडू मात्र अगदी क्षेत्ररक्षकांची परीक्षाच घेतोय. हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतंय आणि संघाचं स्कोरबोर्ड आता पुढे सरकेल. 27 या आकड्यावरती 27 रन झालेले आहेत. 3 खेळाडू बाद आहेत. चौथा षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 चेंडूंचा खेळ अजून या ओव्हर मधील बाकी असेल. सौदला आपण बघतोय मोठा प्रहार करायचा होता. बॅट बॉलचा तिथे संपर्क नाहीये. याकूब भाई बुरणकर यांच्या माध्यमातून 500चं कॅश प्राइज मात्र लागलेलं आहे. लगातार 2 सिक्स साठी 2 मोठे प्रहार होऊ शकतील का? शेवटचा बॉल या षटक क्रमांक 4 मधील. कमाल धमाल बेमिसाल बॉलिंग चाललेली आहे. एक मोठा प्रहार पहिल्याच चेंडूवरती 6 आला होता आणि त्याच्यानंतर मात्र जो कमबॅक केलाय ना कुणालनं, काबिले तारीफ. शरीरापासून दूर याही वेळेचा बॉल बिंदी असू शकेल. डॉट बॉल येतोय. 4चा खेळ तिथे संपलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 27. लॉस ऑफ 3 विकेट्स. न्यू बॉलर चालला लगेच लवकरात लवकर जायचं नवीन बॉलर. 27. 27 रन स्कोरबोर्ड वरती लागलेत. न्यू बॉलर नेम विशाल. बॉलर नेम रोहितला आता बॉलिंगसाठी बोलवलं गेलंय. रोहितला आपण पाहिलं त्याच्या अगोदर
आपण राजला गोलंदाजी करताना बघत होतो. गेले 2 मॅच राजनं 2 षटकं टाकली. तो आता रोहितकडे सरळ मात्र जे कॅप्टन कूल आहेत ते आता आपल्याला पाहायला मिळतील. हर्षद पेंढारी यांनी सांगितलं मी आता रोहितकडे जातोय. शेवटचं षटक त्याच्या माध्यमातून या मॅच मधलं इम्पॉर्टंट मॅच मध्ये रोहितकडे गेलेत. तो रोहित कशा प्रकारची बॉलिंग करू शकतो. आपल्या टीमचा हा देखील एक इम्पॉर्टंट गोलंदाज. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल चढ मध्ये टाकला. यॉर्कर रेंजची डिलिव्हरी जोरदार अपील लाऊडली अपील केली जाते. पण तो अंपायरचा डिसिजन मात्र लेग वाईज आलेला आहे. एक रन्स मिळेल. संघाच्या खात्यामध्ये स्कोरबोर्ड आता पुढे सरकेल 28 या आकड्यावरती. 28 झालेले आहेत. फलंदाज आता पुन्हा एकदा स्ट्राईक मार्क वरती येतोय. सौदला पुन्हा संधी आहे. या टीमला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल कारण आपला बल्ला थोडासा खामोश राहिलाय. गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडावं लागेल. ऑप्शनच्या खूप बाहेरचा बॉल आहे. इथे वाईट बॉलचा इशारा आहे. अंपायरनं सांगितलं की अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. पंचांचं डिसिजन शेवटचं राहील. अंपायरने दोन्ही हात जे आहेत भूमी समांतर केले गेले आणि एक रस पुन्हा एकदा खात्यामध्ये जोडला जातोय. सर्व गरीब नवाज BC सर्व खिलाड्यांनी खाली मैदानाचा ताबा घ्या. मुजम्मिल बुरवणकर तुम्हाला बोलवत आहेत सर्व लोकांना. यावेळेचा फटका मात्र तब्बल तुम्हाला 2 रन्स देऊन जाईल. 2 रन्स तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत. एकतीस रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. अफनान आता फेर डिलिव्हरी आहे. बॅट बॉलचा तिथे संपर्क नाहीये. फेर डिलिव्हरी बघायला मिळते. तीन चेंडू अजून देखील बाकी असतील. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. अजून 3 चेंडू बाकी असतील. यावेळेचा फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग आहे का परंतु चेंडू मात्र चाललेला आहे सीमा रेषेच्या बाहेर. इथे 4 रन्स मिळतील. चौकार येतोय. पस्तीस रन झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ षटक क्रमांक शेवट मधील आता शिल्लक आहे. दोन चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. पुढचा बॉल आहे. चांगला ऑन ड्राईव्ह केलाय. एक रन मात्र घेतला जाईल. प्रयत्न दुसऱ्या धावेचा मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल या बॉलवरती 2 रन्स पाहायला मिळू शकतील आणि संघाचं स्कोर बोर्ड आता जाऊन पडेल 37 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग होम ग्राउंड वरती आपल्याला सौच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागच्या बॉलवरती चौकार आल्यानंतर स्कोर बोर्ड मात्र अगदी कंटिन्यू चालू राहिलेला आहे. बॉलवरचा बॉल जड मध्ये टाकलाय. जोपर्यंत चेंडूला या ठिकाणी आपण बघतोय तर आणि इथे फलंदाज मात्र बाद होत आहेत. षटक क्रमांक इथे 5चा खेळ संपलेला आहे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले 37 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 38 रन्स पाहिजेत. मागच्या मॅचच्या टोटल पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळेल. थँक्यू डीजे. चला ओपनिंग बॅटर चला लगेच. ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. एका बाजूला आपण बघतोय तर मिस्टर जमाल आणि त्याचबरोबर गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाईल. खऱ्या अर्थानं जर विचार करायला गेलो ना तर एजे फायटर्स जो कुवेतचा संघ आहे ना या संघाच्या विरोधामध्ये तब्बल हा 3रा संघ खेळतोय.
आणि या संघाच्या खऱ्या अर्थानं आपण बघतो तर गोलंदाजांचं एक कॅल्क्युलेशन राहिलंय की तिन्हीच्या तिन्ही मॅच मध्ये या सर्व गोलंदाजांनी 37 रन्स खर्च केले होते आणि प्रत्येक मॅच मध्ये ते 38 धावांचा पाठलाग करतायत. म्हणजे कुठेतरी आजच्या दिवसामध्ये कोइन्सिडन्स आहे, म्हणजे योगायोग आपल्याला बघायला मिळतोय. या संघाने तिन्हीच्या तिन्ही मॅचेस खेळल्या आणि वेगवेगळ्या संघांच्या विरोधामध्ये खेळल्या, परंतु बॉलिंग करत असताना त्यांनी 37 रन्स खर्च केले आणि प्रत्येक मॅच मध्ये ते 38 पाठलाग करतायत. पहिल्या 2 मॅच मध्ये त्यांनी सक्सेसफुली 38 रन चेस केले. या मॅच मध्ये कदाचित 38 रन चेस करतील का पाहावं लागेल. कदाचित 38 त्यांच्यासाठी लकी नंबर ठरू शकतो. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्याचबरोबर आपण बघतोय कॉम्बॉक्स मध्ये आदरणीय फरहानभाई बोरणकर यांचं आगमन झालंय. फरहान सर, तुमचं देखील मनापासून स्वागत आहे क्रीडानगरीमध्ये. थेट कतारवरून स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी अगदी गावाकडे मार्गस्थ झाले. सर्वांचं मनापासून स्वागत. 30 बॉल 38 रन्स पाहिजेत. कदाचित हा सामना लवकर संपवण्याच्या ध्येय उद्दिष्ट मैदानाच्या आतमध्ये घेऊन जमाल आणि त्याचबरोबर गणेश या दोघांची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. गणेश पारंगे आणि जमाल आपण बघतोय एका बाजूला हैदराबादचा हा स्टार प्लेअर आहे. दूरवरचा प्रवास केलेला आहे या खेळाडूनं आणि या दापोलीपर्यंत पोहोचला. दापोलीतून सरळ मात्र अगदी आपण बघतोय तर या बोरुंडी गावामध्ये आणि बोरुंडीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये इथे खेळताना दिसतोय. गोलंदाजी मार्कवरती सौदला चेंडू मात्र सोपावला गेलेला आहे. 38 रन्स करायचे आहेत. जे लाईनमॅन आहेत त्यांनी थोडस लांब उभं राहायचंय. लाईनमॅन आपण उभं राहा, पण थोडे लांब उभे राहा. ग्राउंड पासून जे बाउंड्री लाईन आहे ना त्याच्यापासून थोडे लांब उभे राहा. चला मॅचला होते सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात होते. आजच्या दिवसातील शेवटची इनिंग, शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आम्हाला टोटली हा तिसरा संघ सेमीफायनल्स मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये आपला चौथा सेमीफायनलिस्ट मिळणार आहे आणि त्याच्यानंतरला परवाच्या दिवसामध्ये म्हणजे 2 सेमीफायनलचे मुकाबले आणि त्याचबरोबर आपण बघतो चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू डिक्लोज झोनकडे 2 रस्ते इथे मिळतील. चांगला स्ट्रोक आहे इथे जमालच्या माध्यमातून. दुहेरी धावांचा तो फटका खेळला गेला. सॉफ्ट हँडचा उपयोग चांगला केला. चांगल्या मनगटाचा वापर केलाय. तिथे 2 रस पहिल्याच बॉलवरती सौदच्या मोठा फटका खेळण्याचा अजिबात तिथे प्रयत्न केला जात नाहीये. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला खेळण्याचं काम केलं जाते. 1 रन्स घेतलं जाईल. एका धावेवरती समाधान संतुष्ट मानावं लागणार आहे तुम्हाला देखील. आता स्ट्राईक मार्कवरती गणेश पारांगे सारखा एक विध्वंसक फलंदाज, विस्फोटक फलंदाज सौदला अचूक टप्पा टाकावा लागेल. टीमला जिंकवायचं असेल ना तर गोलंदाजीची धार दाखवावी लागेल. तिन्ही सामन्यामध्ये 38 धावांचा, पहिले 2 सामन्यांमध्ये 38 रन्स मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमनं बनवले. या सामन्यामध्ये आता देखील ते स्वप्न उराशी बाळगून मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट राईट ही कॉम्बिनेशन गणेश आणि त्याचबरोबर जमाल पाहायला मिळत आहेत. सौदनं थोडीशी बाजू देखील बदलली, विचार देखील बदललेले असतील का? येणारी वेळ मात्र तुम्हाला सांगून जाईल. मोठा प्रहार केलाय. चेंडू देखील झोनकडे चाललाय. 2 रन्स या बॉलवरती मिळतील. चला लवकरात लवकर मॅचला आपण सुरुवात करूयात. 33 रन्स पाहिजेत अजून जिंकण्यासाठी. कदाचित गणेशच्या बॅटमधून प्रहार आपल्याला अजून पाहायला मिळू शकतील. मोठा फटका येऊ शकतो. कारण हा सामना संपूर्ण आपण बघतोय तर दोन्ही टीमसाठी ऑन झालेला आहे. इथे एखाद मोठा फटका आला तर मॅचचं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. जोरदार अपील केले. बोट सरळ वरती झाले. बोट सरळ वरती आहे. विकेटचं पतन आहे आणि फलंदाज गणेश मैदानाच्या बाहेर जाणार आहे.
इम्पॉर्टंट विकेट गणेश मैदानाच्या बाहेर जाईल आणि आता बरकत मैदानाच्या आतमध्ये येईल. 2 बॉल शिल्लक असतील या ओव्हर मधील. फार वेळ जाणार नाही. आपण लगेच विखुरला जा क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सौची कमाल धमाल बॉलिंग पाहायला मिळते. बरकत आलेला आहे. बरकत आणि त्याचबरोबर जमल या दोघं एकमेकांकडे चर्चा करतायत की कशा प्रकारे हा सामना आपल्याला फिनिश करायचा आहे. परत लेफ्ट हँडेड बॅटर्सला पाठवलं जाते. कदाचित वेगळ्या रणनीतीनुसार इथे फलंदाजाला पाठवलं गेलंय. मोठा प्रहार करायचा जोरदार अपील. सुपर बॉलिंग कमालची गोलंदाजी चालली आहे. थांबवलंय बरकतला देखील थांबवण्याचं काम केलंय. सौरची अगदी प्रतिस्पर्धी एकंदरीत फलंदाजाला थांबवणारी ही गोलंदाजी आहे. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये डॉमिनेट केलेलं आहे फलंदाजांना. वर्चस्व तर नक्कीच या ओव्हरमध्ये राहिले. सौचं एक इम्पॉर्टंट विकेट त्यांनी घेतले. 5 रन्स मात्र 5 बॉलमध्ये आतापर्यंत त्यांनी खर्च केले. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. समोरच्या दिशेनं चेंडू चाललाय डाऊन द ग्राउंड. इथे या बॉलवरती केवळ 2 रन्स मिळणार आहेत आणि षटकाचा खेळ संपलाय. संघाचा स्कोरबोर्ड लॉस ऑफ 7 रन्स. 7 रन्स झालेत पहिल्या ओव्हरमध्ये. 24 बॉलमध्ये 31 रन्स पाहिजे आहेत. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला 31 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॉलर सरला लगेच आपण गोलंदाजी मार्कवरती. राफीतला षटक क्रमांक 2. आता मात्र टाकण्यासाठी एक जबाबदारी दिली. जबाबदारीनुसार तुम्हाला इथे गोलंदाजी करावी लागेल. रिस्पॉन्सिबिलिटी. चोवीस बॉल आणि 24 बॉलमध्ये 31 रन्स पाहिजेत. राईट हँड राऊंड द विकेट समोर गोलंदाजी केली जाईल. आता जमाल तयार असेल. राऊंड द विकेट. ओ चांगलाच फटका आहे. चेंडू चाललाय लावलाय की बॉर्डर लाईनच्या बाहेर. यावेळी तब्बल मिळतील 6 रन षटकार. यावेळेला बघतोय तर जमालची कमाल. थँक्यू. काय सिक्स टोकलाय. अगदी दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. येणारा पुढचा जो चेंडू असेल पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न असेल. रन्स मात्र भन्नाट वेगाने कंप्लीट होत आहेत. इथे डिरेक्ट बघायला मिळू शकला असता. 1 रन्स घेतला गेलाय. प्रयत्न दुसऱ्या धावेचा असेल परंतु रन्स होऊ शकला असता. परंतु जो खेळाडू असेल एकमेकांकडे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग देखील पाहायला मिळते. रन्स मिळत आहेत. संघाचं स्कोरबोर्ड 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 14 रन्स झालेले आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील आपण बघतोय तर 24 रन्स पाहिजेत. 38 धावांचा पाठलाग करतायत. यावेळेला चेंडू देखील झोनकडे खेळण्याचा प्रयत्न असेल. या बॉलवरती देखील दुहेरी रन्स तुमच्या खात्यामध्ये जोडले जातील. पुन्हा एकदा संघाचं स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलेला आहे. 16 या आकड्यावरती 16 रन्स झालेले आहेत. अजून 22 रन्स पाहिजेत जिंकण्यासाठी. जिंकण्यासाठी अजून 22 धावांची गरज आहे. चेंडू मात्र आपण बघतोय तर शिल्लक आहे तिथे लगभग बघायला 21 बॉल मध्ये 22 रन्स पाहिजेत. पुन्हा समोरच्या दिशेनं चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे आनंद घेत आहेत. काय चांगला डान्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
रसिका प्रेक्षकांमध्ये आमच्या कलंदर भाई आमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत. कलंदर भाई तुमचं देखील मनापासून कौतुक प्रशंसा आम्ही देखील करतोय. मॅच मात्र मोठी बनते आणि त्याचा तुम्ही आनंद घेताय. बघा आमच्या स्क्रीनवरती रसिका प्रेक्षक बघा, हे एक चांगलं व्यक्तिमत्व आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघतोय. योगेश पवारला आता बॅटिंगसाठी पाठवलं गेलंय नंबर 4 वरती. पहिल्याच बॉल वरती योगेशचा मोठा प्रहार, चेंडू बाहेर, षटकार. धमाकेदार इथे बॅटिंग. योगेश आल्याने जणू काही डगआउट मधून सेट होऊन आला होता. तशाच प्रकारचा त्यांनी फटका खेळलाय. खूप लांब स्ट्रोक गेलाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न परंतु तो अपयशी ठरला. राफित वरती या ओव्हरच्या सुरुवातीच्या बॉलवरती त्यांनी आक्रमण केलं आणि या ओव्हरच्या 5व्या चेंडूवरती देखील मोठा प्रहार बघायला मिळतोय. विकेट तर आली परंतु षटक मात्र थोडं एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळतंय. महागडे षटक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा राफित टाकण्यासाठी तयार आहे. लोअर फुल टॉस आहे. लोअर फुल टॉस, लोअर फुल टॉस. चेंडू चाललाय बाहेर. परत नो बॉल असणार आहे. नो +1 इज इक्वल टू 7. 7 रन्स आता ऍड करावे लागतील. 29 रन स्कोर बोर्डवरती. जिंकण्यासाठी तब्बल आपण बघतोय 9 रन्स दूर आहे बॅटिंग करणारा संघ. हा बॉल फ्री हिटचा आहे. त्याच्यामध्ये फ्री हिट. बॅटर झाला सुपर हिट. येणारा बॉल पुढचा आहे फ्री हिट. बॅक टू बॅक 2 मॅक्झिमम योगेशच्या बॅटमधून येत आहेत. हो, इथे फ्री हिटचा बॉल होता आणि षटक क्रमांक 2चा खेळ इथे संपलाय. 29 रन्स झालेले आहेत. 18 बॉल मध्ये 9 रन्स पाहिजेत. 18 बॉल 9 रन्स. अठरा बॉलमध्ये 9 रन्स पाहिजे. जिंकणारा संघ आता आपण बघतोय तर एजे फायटर्स कुवैत या टीमचे जे अगदी ओनर असतील ना, ते ओनर आता खुश असतील कारण त्यांचा संघ आता सेमीफायनलच्या अगदी त्या दरवाजापर्यंत पोहोचलाय. त्यांना अजून जिंकण्यासाठी 9 रन्स पाहिजेत. 18 बॉलमध्ये गोलंदाज तयार आहे. ओ स्टँड अँड डिलिव्हर. जमाल, कमाल, धमाल, बेमिसाल, 6 रन, षटकार. जिंकण्यासाठी किंवा 3 रन्स दूर असेल बॅटिंग करणारा संघ. हेलिकॉप्टर घुमवलंय. हेलिकॉप्टर लाईन मात्र समोरच्या दिशेने होत आहे. 2 रन्स मिळत आहेत. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. जिंकण्यासाठी फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक. 1 रन्स दूर असेल बॅटिंग करणारा संघ. हो, दांडीगुल ना जमाल ना. नाही असं वाटलं होतं सामना फिनिश करून देतील परंतु थोडीशी चूक घडली आहे. जड मध्ये बॉल टाकला गोलंदाजानं. थँक्यू. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. 1 रन्स पाहिजे आणि जो कैफ आहे कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करते आणि कैफनं या बरोबर 6 मारला तर आपण यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. विनिंगचा जो स्ट्रोक आहे 6 मारून जर का विनिंग स्ट्रोक फिनिश केला तर. परंतु नाही, 6 नाहीये. एक डिफेन्सिव्ह आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे इथे एजे फायटर्स कुवैत या टीमनं हा सामना जिंकलाय. सो अभिनंदन करूयात एजे फायटर्स.